व्हॉल्यूम फुल आहे बटन चालू मिक्सर कैसा करताना यूज काय करें? धाड 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 आवाज यायला सुरू होतो स्पीकर मध्ये. ओके आता हे ना एवढं मोठं दिसतंय, ऍक्च्युली हा 16 चॅनलचा मिक्सर आहे. 16 चॅनल म्हणजे काय? 16 माईक त्याला सोडताय. तुम्हाला एक माईक जर कंट्रोल करता आला त्याच्यामध्ये, एक माईक जर कंट्रोल करता आला, एक लाईन जर कंट्रोल करता आली तुम्हाला, याचा अर्थ 16च्या 16 लाईन तुम्हाला कंट्रोल करता. वेगळं असं काहीच नाही. पहिली जी लाईन आहे तशीच दुसरी आहे, तशीच तिसरी आहे, तशीच चौथी, पाचवी, तशीच 16वी आहे. 16 माईक जोडलेले आहेत. स्टेजवरती 16 जण बसलेले आहेत. कोणी तबल्यावर आहे, कोणी पेटीवर आहे, कोणी गायक आहे, कोणी असं हार्मोनियम आहे, कोणी वेगवेगळ्या यंत्रणेवरती आहे. तेवढे माईक तुम्ही घेतलेले आहेत. प्रत्येकाचा माईक तुम्हाला कंट्रोल करता येतोय. ओके, 100% तुमचं काम होतं. आता कसं हे थोडं आपण छोट्या मशीनवर समजून घेऊ. आता हा किती चॅनलचा मिक्सर आहे? आधीचा 16चा होता, हा 6 चॅनलचा. कसा ओळखायचा? सरळ रेषा मोजायच्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 7वी. पावरती नंबर पण दिले 1 2 3 4 5 6. हा आणि 6U त्याचा कोड पण दिसतो. ठीक आहे. आता थोडी आपण डावी बाजू थोडी मोठी करू. पाहत असेल तरी तो खाली जोडायचा नाही, तो जोडायचा तुम्हाला तो वरती. आणि तुम्हाला जर लॅपटॉपचं किंवा कम्प्युटरचं आउटपुट द्यायचंय तर ते कुठे द्यायचं? खाली. म्हणजे आता माईक जोडण्यासाठी वरच्या सॉकेटमध्ये जाणारी केबल लागेल. समजते? माईक तिथं टाकायचं. आता त्याच्या खालचं जे बटन आहे ते कोणतं आहे? पहिलंच बटन काय? गेन. हा, अर्थच सांगतोय तो. येणाऱ्या आवाजाचा गेन किती द्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम, बेसिक व्हॉल्यूम त्याला किती द्यायचा आहे, तो गेन. त्याच्यानंतर त्याच्या खाली हे 3 बटन आहेत बघा, HF, NF, LF. काय अर्थ होतो याचा? लो, मिडल, हाय. हा, लो फ्रिक्वेन्सी, मिडल फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी. पाहिली आपण त्या स्पीकरवर. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्रबल. तुम्ही HF जर वाढवला तर ट्रबल वाढेल, LF वाढवला तर बास वाढेल, आवाजातला बास वाढेल. आणि आता हे जे तिसरं नवीन आलंय NF, हा कधी पण कमी ठेवायचा असतो. तो जर वाढवला तर करण्यासारखा आवाज यायला लागतो. तो करण्याचा आवाज ऐकला तुम्ही, कडक आवाज येतो एकदम. त्यात बेस येत असतो, त्यात ट्रबल येत असतो. तर तो तुम्हाला करण्याचा आवाज सारखा आवाज वाढवायचा असेल तर मधला व्हॉल्यूम वाढवायचा. तो शक्यतो कमी असतो, तो कमीच ठेवायचा असतो. हाय फ्रिक्वेन्सी वाढवायची म्हणजे ट्रबल वाढेल, आणि लो फ्रिक्वेन्सी वाढवायची म्हणजे काय वाढेल? बास वाढेल. बास आणि ट्रबल आणि मिड कमी करायचं. ओके, आता त्याचे खालचे बटन कोणतं? काय काय? आता इथं ऑक्स आहे बघा, ऑक्स. त्याच लाईन मध्ये खालचं बटन आहे मिक्सर मधलं. आपण हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी आणि मीडियम फ्रिक्वेन्सी, त्याच्या खालचंच बटन आहे ऑक्स. आता हे काय करतो? हा ऑक्सवर आवाज सोडतो. ऑक्स म्हणजे आपल्या त्या मिक्सरला एक आउटपुट असतं खास, ऑक्स नावाचं. दिसतंय? त्या माईकचं या पॉइंटला आवाज किती सोडायचा ते बटन तिथं असतं. हे कोणासाठी असतं? तुम्ही नीट पहा. जेव्हा मोठा कार्यक्रम असतो, स्टेजवर मोठे मोठे स्पीकर लावलेले असतात, अगदी तसे स्पीकर गायकाच्या समोर लावलेले असतात त्यांना ऐकण्यासाठी. पाहिले कधी? गायकाच्या समोर, त्याला मॉनिटर्स म्हणतात. आता त्या मॉनिटरवर आवाज किती सोडायचा ते 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 त्याचं नातं तिथे. म्हणजे प्रत्येक माईकचा मला माझा आवाज कसा चाललाय, मला माझा आवाज क्लिअर दे. किंवा मी हार्मोनियम वाजवतोय, मला माझ्या हार्मोनियमचं क्लिअर दे. मग हार्मोनियमचा माईक जिथं जोडलेला आहे त्याचा ऑक्स वरती, त्याच्या ऑक्सला तिथं त्याचा आउटपुट त्याच्या त्या अँप्लिफायर वर दिलं जातं. त्याच्यासाठी सेपरेट युनिट असतं की बाबा रे तुझा हार्मोनियम कसा वाजतोय पहिलं तू ऐक, म्हणजे मग सगळ्यांना ऐकतं. कारण माझा हार्मोनियम एवढ्या मोठ्या आवाजात मला ऐकूच येत नसतो माझा हार्मोनियम नेमका कसा वाजतोय. किंवा कॅसिओ असतो, कॅसिओचा आउटपुट डायरेक्ट वायरने दिलेलं असतं, मला कळतच नसतं माझा कॅसिओ कसा वाजतोय. जर त्यांनी जर मास्टर कमी करून टाकला तर मला माझा कॅसिओचा आउटपुटच कळत. पण यासाठी खास कॅसिओचा आउटपुट सेपरेट त्याला ऐकवण्यासाठी हे ऑक्सचं कनेक्शन असतं मिक्सरवर. त्यानंतर
EFX आणि पॅन. हे खायचं पान नाही आहे. EFX म्हणजे इफेक्ट. मिक्सर वरती स्पेशल इफेक्ट्स देतात. इकोचा, रिव्हर्बचा, असे वेगवेगळे इफेक्ट्स असतात. हे इफेक्ट्स कुठून दिले जातात? तर राईट साइडला इथे इफेक्टची बटन असतात. एकदा इफेक्ट तुम्ही इथून सेट केले, सेंड, रिपीट, डिले, इथून एकदा तुम्ही इफेक्ट सेट केले की प्रत्यक्ष त्या माईकला इफेक्ट द्यायचं काम हे बटन करतं. EFX. म्हणजे किती इको सोडायचा ते काम त्याचं. आता पॅनचा अर्थ काय असतो? तो आवाज लेफ्टला किती सोडायचा आणि राईटला किती सोडायचा हे काम पॅन करतो. आणि त्याच्या खाली आहे हे काय असेल याचं काम? त्या माईकचा व्हॉल्यूम किती वाढवायचा, त्या माईकचा व्हॉल्यूमचा तो स्लाइडर आहे. ओके, आता नीट लक्षात घ्या, हे सगळं सेम टू सेम रिपीट झालेलं आहे. हे बघा, माईक, लाईन, गेन, हे बास ट्रबल, त्याच्यानंतर ऑक्सला आउटपुट किती द्यायचं, हे ऑक्सचं इफेक्ट, इकोचा इफेक्ट किती द्यायचा, त्याच्यानंतर लेफ्टला आवाज सोडायचा का राईटला, लेफ्ट अँड राईट कुठे इथे ते लेफ्ट राईट आउटपुट. सॉरी, हे लेफ्ट राईटचा आउटपुट, इथून आउटपुट येतो. म्हणजे यावर आवाज सोडायचा का यावर आवाज सोडायचा, का या लेफ्टवर आवाज सोडायचा का या राईटवर आवाज सोडायचा, हे काम कोण करतं? पॅनचं बटन करतं. आणि त्या माईकला किती व्हॉल्यूम द्यायचा हे काम हे खालचा स्लाइडर करतो. आता हा पहिला माईक, हा दुसरा माईक, हा तिसरा माईक, चौथा माईक, पाचवा माईक, सहावा माईक. आणि आता इथे आहे मास्टर व्हॉल्यूम. मास्टर जर खाली उतरवले तर सगळेच माईक झिरो होऊन जातील. मास्टर वाढवायला सुरुवात केली की तुमचे आवाज वाढतात. मग आता याच्यासाठी जे केबल्स लागतील तुम्हाला, आता पाहिजे नवीन सॉकेट आले बघा, XLR फीमेल आणि XLR मेल, हे दोन नवीन सॉकेट आले, ह्याच्या केबल्स लागतात. ही XLR मेल टू XLR फीमेल, जशी गरज आहे आवाज तोच असतो, फक्त तुम्हाला कनेक्टर किंवा वायरिंग बदलावी लागते. आता अजून एक प्रकार आहे जॅक टू मेल XLR. आधी आपण फिमेल बघितली जी माईकच्या खाली लावायची. आता जॅक टू मेल XLR, एखाद्या साऊंड सिस्टमचा आवाज मेल मध्ये टाकायचा आहे त्यासाठी. आता तुम्हाला खूप टेन्शन येतं, बापरे भूषण सांग एवढ्या केबल सांगितल्या, कुठं लक्षात ठेवायचं? एवढं लक्षात आलं ना, मिक्सर म्हणजे दुसरं काहीच नाही. एका माईकचे इनपुट आणि त्याचे कंट्रोल आहे, दुसऱ्या माईकचे इनपुट आणि त्याचे कंट्रोल आहे. समजा अचानक माझ्या माईकची शिट्टी वाजायला लागली, मी पहिलं तिथं जाणार, माझ्या माईकची वायर कुठे गेली त्याचा स्लाइडर खाली वाढणार. एवढं जमेल. कमी आवाज पडतो तर माझ्या माईकचा आवाज जिथं पिन टोचलेली आहे त्याचा व्हॉल्यूम वाढवणार. एवढं तर कळतंय. आणि दोघा तिघांचे आवाज कमी पडतायत तर मास्टर वाढवणार. समजतंय? किंवा सगळा खूप मोठा आवाज झाला तर मास्टर खाली वाढवणार. समजतंय एवढं? ओके. आता मग पुढचा प्रश्न आता हा येतो की ह्याला कोणत्या कोणत्या केबल्स आहेत तर पाहून घ्या. एक जॅक टू जॅक नावाची केबल लागते, एक जॅक टू मेल XLR लागते, फिमेल XLR टू मेल XLR लागते, त्यानंतर जॅक टू जॅक. आता ही एक केबल लागते 3.5 mm टू 3.5 mm. दोन्हीकडे छोटे सॉकेट आहेत. इकडं आउट करणारं पण छोटं सॉकेट आहे, इन करणारं पण छोटं सॉकेट आहे. अशा वेळेस 3.5 mm टू 3.5 mm लागते. ओके, इथपर्यंत आवाजाचं क्लिअर झालं? येस. आता व्हिडिओचे जे कनेक्टर्स आहेत, व्हिडिओचे कनेक्टर्स आधी हे थोडंसं बघून घ्या. तुम्हाला